हो नमस्कार. राष्ट्रकूट यूट्यूब वाहिनीवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राष्ट्रकूटने आजवर नेहमीच दृकश्राव्य माध्यमातून आपल्याला वेगळी दृष्टी आणि वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या पालघर या जिल्ह्यातील वसईच्या किल्ल्याविषयी. वसईच्या किनाऱ्याजवळ असणारा हा एक भुईकोट किल्ला, 3 बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला, तर एका बाजूने वसईचं साम्राज्य दाखवणारा. किल्ल्याला 2 प्रमुख प्रवेशद्वार, एक वसईच्या दिशेने आणि दुसरं बंदराच्या दिशेने. पोर्तुगीजांची सत्ता नष्ट करण्यासाठी चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने 1737 ते 1739 मध्ये केलेल्या पराक्रमाची आठवण हा परिसर फिरताना आजही येते. अशा इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या आणि सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून 26 मे 1909 रोजी घोषित केलेल्या वसई किल्ल्याची माहिती आज आपण घेणार आहोत. वसई किल्ला संवर्धन मोहिमेचा भाग असलेले तसेच वसई दुर्ग भ्रमंती या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा असलेल्या राहुल भंडारकर यांच्याकडून. तर चला थेट राहुल यांच्याकडे आणि जाणून घेऊया वसईच्या किल्ल्याविषयी. आपण आता किल्ला बंदर जेटीमध्ये उभे आहोत. मागे समुद्र आहे आणि हे जे झाड आपण मागे पाहतात याला बाओबाब किंवा गोरखचिंच असंही म्हणतात. हे त्यावेळी अशी एक त्याची आख्यायिका आहे की आफ्रिकेतनं ह्याचे म्ही आणून हे झाड इथे स्थापन करण्यात आलेलं, आणि आपण ह्याची दिव्यता पाहून भव्यता पाहून समजू शकतात की हे आजही कसं उभं आहे. इकडनंच थोडं पुढे गेल्यावरती हत्ती दरवाजा आहे आणि हत्ती दरवाजावरनं पुढे एक हनुमान मंदिर आहे. आता आपण किल्ला बंदर जेटीवरनं आपण पाहिलं की बाओबाब गोरखचिंचाचं झाड आपण पाहिलं. तिकडनं आता आपण पुढे हत्ती दरवाजाकडे वळत आहोत, जे मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याला लागून, किल्ल्याच्या समुद्राला लागून, आणि पुढे हनुमान मंदिर आहे. तर आपण मुख्य प्रवेशद्वाराकडनं आत शिरत आहोत किल्ल्याच्या भागामध्ये. हा समुद्राच्या तटबंदीला लागून असणारा हा भाग आहे. जसं मी मगाशी सांगितलं की हा संपूर्ण भूभाग जो आहे तो अशा रचनेतनं आहे की इथे आरमारातनं या सैन्यावरती कोणत्याही प्रकारे युद्ध पुकारणं हे देखील आत्मघाती ठरण्यासारखंच आहे. कारण हा भूभाग जो आहे तो एका ठराविक उंचीवरती आहे आणि समुद्र हा एक वेगळ्या उंचीवर आहे. त्यामुळे इकडे येणारा जे आरमार आहे ते थेट शत्रूच्या बंदुकीच्या निशाणाच्या आत येण्यासारखं होतं. असंही म्हटलं जातं की या समुद्रातनं पोहत पोहत खांद्यावरती तोफा घेत मराठ्यांचं सैन्य आत शिरण्याचा प्रयत्न करणार होतं. पण या समुद्राच्या आतमध्ये असणारे काही घातक प्राणी जसे मगर वगैरे, साप, मगर, या सगळ्यामुळे ती मोहीम तिकडेच मध्ये सोडण्यात आली आणि अनेक सैन्याला हुतात्म जलसमाधी त्या ठिकाणी प्राप्त झाली. म्हणून एका वेगळ्या व्यूहरचनेने चिमाजी अप्पांनी या किल्ल्यात प्रवेश केला. जाणून घेऊया आपण थोडाच वेळात. हळूहळू आपण जसे किल्ल्यात पुढे जाऊ तसं हळूहळू एक एक करून आपण इतिहासाचं पान उलगडत जाऊ. पण किल्ल्याच्या द्वारामध्ये प्रवेश करत आहोत. या द्वाराची भव्य दिव्यता आपण पाहू शकतात. अजूनही हे द्वार केवढं मजबूत आहे. इकडनंच पुढे हनुमानाचं देऊळ आहे. जसं मी मगाशी सांगितलं की या देवळामध्ये स्थापित असलेली हनुमानाची मूर्ती ही काहीशी वेगळी आहे. या किल्ल्यातले ती अजून एक भव्य दिव्य असा परिसर आहे. त्या परिसरामध्ये भगवान बजरंगाचं देऊळ आहे. पण हे बजरंगाचं देऊळ हे काहीसं वेगळं आहे. हे तुम्हाला त्या वास्तूत गेल्यावरच जाणवेल. चला तर मग त्या वास्तूमध्ये आपण जाऊया. आपण प्रवेशद्वारातनं पुढे आलेलो आहोत आणि हनुमान मंदिराकडे आपण प्रवेश घेत आहोत. जसं मी मगाशी म्हटलं की इथे स्थापित असलेली हनुमानाची मूर्ती ही काहीशी वेगळी आहे. या हनुमानाच्या कमरेला एक खंजीर आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मिसरूड आहे. असं स्वरूप असणारं हे एक आगळं वेगळं देऊळ या किल्ल्यामध्ये स्थापित आहे. आपण आता किल्ल्याच्या तटबंदीवर जाणार आहोत. त्या तटबंदीवरनं
या संपूर्ण किल्ल्यावरती लक्ष ठेवलं जायचं. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा भूभाग जो आहे तो सागरी, नांगरी आणि डोंगरी या तिन्हीचं समतोल असलेला हा भूभाग होता. त्यामुळे किल्ल्यावरती विजय मिळवणं हे सहजासहजी शक्य नव्हतं. कारण समुद्रातनं जर आर्मराच्या मदतीने या किल्ल्यावरती चढाई करायची झाली तर या किल्ल्याचा मुख्य भाग जो आहे, तटबंदी जी आहे ती इतक्या उंचीवर होती की तिकडनं थेट शत्रू पक्षावरती निशाणा साधणं अगदी सोपं होतं.
आपण आता जागृत हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभे आहोत. आपण याची जर वास्तुरचना पाहिली तर हा संपूर्ण जो परिसर आहे हा एकदम असा ओबडधोबड शेपमध्ये आहे. याचं कारण असं आहे की हा किल्ला जेव्हा बांधण्यात आलेला तेव्हा कोणत्याही प्रकारे सरळ रीतीने या किल्ल्यावरती चढाई करता येऊ नये, पायदळाला सुद्धा, असं ह्याच्या मागची एक रचना होती. त्यामुळे तुम्ही ह्याच्या प्रवेशद्वारापासून पाहिलं तर कुठेही सरळ पद्धतीची रचना नाही, तिकडनंही सरळ पद्धतीची रचना नाही, ही अशी एक स्लॅन्टिंग स्वरूपाची रचना आहे. त्याचं मुख्य कारणच ते आहे की ह्याच्यावरती सरळ सरळ कोणताही दोरबंद वापरून या किल्ल्याच्या आत प्रवेश करता येऊ नये. आणि ह्याला आम्ही चकवा म्हणतो, कारण इथे प्रवेश केल्यावरती अनेकांचा समज होता की इकडनं थेट द्वार असावं, पण इथे हा चकवा दिल्यामुळे या भागातनं सैन्यावरती थेट निशाणा साधला जायचा आणि इथेच अर्ध सैन्य जे आहे ते धराशायी पडायचं. मी जसं सुरुवातीला सांगितलं, जवळपास 22,000 मराठा सैन्य या ठिकाणी धराशायी झालेलं आहे. या संपूर्ण युद्धामध्ये 2-2.5 वर्ष चाललेल्या या युद्धामध्ये 22,000 सैन्य धराशायी पडलेलं आहे. आपण आता एका धार्मिक वास्तूमध्ये जाणार आहोत, श्री वज्रेश्वरी योगिनी देवीच्या मंदिरामध्ये. आजही ते देऊळ टिकून आहे, आजही ते देऊळ एका भव्य दिव्य स्वरूपात उभं आहे. नवरात्रीला या ठिकाणी एक फार मोठा उत्सव होतो. त्याचबरोबर त्याच्या शेजारच्या नागेश्वर देवळातही शिवरात्रीला एक भव्य दिव्य उत्सव असतो आणि अनेक भाविक येऊन या दोन्ही देवळांचं मनसोक्तपणे दर्शन घेत असतात. मित्र, आपण आता वसई किल्ल्यातील वज्रेश्वरी देवालयात उभे आहोत. समोरच्या बाजूला नागेश्वर महातीर्थ आहे आणि या इकडे वज्रेश्वरी देवीचं देऊळ आहे. तर आपण म्हणाल वज्रेश्वरी देवीचं मूळ देऊळ कुठे आहे? तर वज्रेश्वरी देवीचं मूळ देऊळ जे आहे ते भिवंडी तालुक्यात आहे. याचा ऐतिहासिक संदर्भ असा आहे की ज्यावेळी पुण्यावरनं चिमाजीअप्पा पेशवे हे स्वारी घेऊन निघाले त्यावेळी भिवंडी येथे मुक्कामास असताना वज्रेश्वरी देवीला त्यांनी नवस सांगितला की मी जर या मोहिमेत विजयी झालो तर किल्ल्याच्या स्वरूपाचं भव्य दिव्य देऊळ हे किल्ल्याच्या परिसरात मी स्थापन करीन. आणि वज्रेश्वरी देवीने त्यांना कौल दिला आणि चिमाजीअप्पा पेशवे किल्ल्यावरती भगवा ध्वज घेऊन विजयी झाल्यावरती या देवळाची मूर्तमेढ त्यांनी केली आणि देवीचं देऊळ इथे स्थापन केलं. त्याचप्रमाणे दरवर्षी इथे नवरात्रीला मोठा उत्सव असतो, वेगवेगळे सण ते साजरे होतात. दीपोत्सव देखील मोठ्या प्रमाणात असतो. 22,000 मराठी सैन्याच्या हुतात्म्यांनी हा भगवा ध्वज इथे स्थापन झाला आणि हे देऊळ अस्तित्वात आलं आणि संपूर्ण किल्ला हा पोर्चुगीजांच्या तावडीतनं मुक्त करण्यामध्ये नरवीर चिमाजीअप्पा पेशवे यांना यश प्राप्त झालं. आपण जी वास्तू पाहत आहोत ती आहे पोर्चुगीज कालीन पालिका. त्या पालिकेचं बोधचिन्ह जे आहे ते या वास्तूवरती अनुसरित केलेलं आहे. आपण पाहू शकतात त्याच्यामध्ये पोर्चुगीजांचं जे धर्मचिन्ह आहे ते आहे. त्याचबरोबर जगाचं एक प्रतिकात्मक कृती त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आपण नीट पाहिलं तर संपूर्ण जगावर
आपलं राज्य असावं आणि त्याच्यावरती आपल्या देवाचा आशीर्वाद असावा असं हे सांकेतिक चिन्ह आहे. जवळपास 2-2.5 हजार कर्मचारी, त्यांची वसाहत आणि त्याच्यामागे असलेलं व्यवस्थापन यासाठी ही पालिका अस्तित्वात होती. आजही या पालिकेचे जे भग्न अवशेष आहेत त्यावरनं आपल्याला याची भव्य दिव्यता किती मोठी असेल हे लक्षात येईल. या पालिकेच्या परिसरामध्ये एक विहीर आहे, ज्या विहिरीकडे आपण आता जात आहोत. हा संपूर्ण भूभाग हा तसा नैसर्गिकरित्या संपन्न आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी असे तीनही गुण असलेला हा एकमेव असा भूभाग त्या काळी अस्तित्वात होता. अतिशय निसर्ग संपन्न असलेलं हे गाव आणि त्यामध्ये असलेली ही नैसर्गिक संपदा आपण पाहतात. अनेक स्रोत पाण्याचे जे आहेत ते आजही या ठिकाणी आपल्याला आढळतात. एक अष्टकोनी विहीर आहे, ती किल्ल्यातच अस्तित्वात आहे. याच वास्तूला शेजारीच कचेरी आहे, जी पोर्चुगीजकालीन कचेरी होती ती या वास्तूच्या शेजारीच आहे. ह्याची उंची पाहून आपल्याला लक्षात येईल की त्यावेळी ही जी वास्तू असेल ती किती भव्य दिव्य असेल. सुरुवातीला इस्लामिक राजवट, त्यानंतर पोर्चुगीज राजवट आणि भारतातील सर्वप्रथम एका परकीय आक्रमकाला दूर करणारी मराठा राजवटीचं विजय चिन्ह म्हणजे वसईचा किल्ला. आपण आता शेजारच्या वास्तूमध्ये आहोत. इथे इतिहासाच्या दाखल्याप्रमाणे पोर्चुगीजकालीन कचेरी होती. पोर्चुगीजांची कचेरी म्हणजे जिथे न्यायनिवाडा वगैरे केला जायचा अशी ही वसाहत आणि अशी ही वास्तू आहे. त्याच्या तुम्ही जवळनं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आज जी फोर्टला जी आपल्याला इमारत दिसते कचेरीची, त्याचं वास्तुशिल्प आणि या भागातलं वास्तुशिल्प हे थोडंफार साम्य आहे. कारण साहजिकच तीही वास्तू पोर्चुगीजकालीन होती, हीही वास्तू पोर्चुगीजकालीन आहे, तर साम्य असणं फार साहजिकच आहे. आपण जवळून पाहू शकतात. या वेगवेगळ्या खोल्या आहेत कचेरीतल्या. आणि असं म्हटलं जातं न्यायशास्त्राप्रमाणे की जी इकडची पद्धत होती ती ज्युरी पद्धत होती. न्यायनिवाड्याची ज्युरी पद्धत ही स्वातंत्र्योत्तर काळानंतर गोव्यामध्ये 1960 पर्यंत अस्तित्वात होती. तीच पद्धत या भागात देखील होती. मित्रांनो, एक फार रंजक कथा आहे. त्याला ऐतिहासिक संदर्भ असा शोधण्यासाठी अजून आमच्या हातात असा कोणता ऐतिहासिक दावे आलेला नाही आहे. कथा अशी आहे की या किल्ल्यामध्ये आतमध्ये येण्यासाठी याचे दरवाजे कुठे आहेत, याच्या कचेऱ्या कुठे आहेत, इथे गव्हर्नरचा महाल कुठे आहे, हा सगळा जो नकाशा आहे तो मराठा सैन्यांना खरोखर कोणी मिळवून दिला. हाही एक भाग आहे की त्या काळी एक सुतारीणबाई नावाची एक कासारबाई या ठिकाणी
या वसाहतीत येत असत आणि त्यांना थेट वेगवेगळ्या महालामध्ये प्रवेश होता. तर त्यांनी या ठिकाणीचा नकाशा हा मराठा सैन्याला दिला आणि त्याचमुळे मराठा सैन्य थेट हे आत येऊ शकलं, अशी एक कथा आहे. जसं मी मगाशीच सांगितलं की याच्यामधलं ऐतिहासिक तथ्य हे अजून तपासून पाहायचं आहे. पण असे अनेक जाणकार म्हणतात की त्या सुतारीणबाईंच्याच नामोल्लेखावरतीच आज तामतलाव भागातील सुताराळी ही प्रसिद्ध आळी जी आहे ही त्यांच्या वसाहतीवरनं आलेली आहे. हा एक भाग आहे. काय कसं झाला वसईच्या किल्ल्याचा प्रवास? राहुल भंडारकर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे येणाऱ्या काळात वसईच्या किल्ल्याची सफर आपणही नव्याने कराल याची खात्री बाळगतो. आणि हो, अशाच प्रकारचे महाराष्ट्रातले विविध किल्ले आपण राष्ट्रकूट यूट्यूब वाहिनीच्या मार्फत बघणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आपण राष्ट्रकूट यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसल्यास सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारालाही सांगा. धन्यवाद.